6 तास एका हातातून गोळी आरपार झालेली असतानाही रणमैदान न सोडणारा हा शूर आहे। सर, तुम्हाला गोळी लागलेली आहे, साईडला व्हा। त्याच कालावधीमध्ये मला पण उजव्या हाताला गोळी बसली। चारही बाजूनं घेरल्या गेलेलो होतो आणि खूप हेवी फायर होता त्यांचा। पूर्ण घेराव डालण्याचा प्रयत्न करत होते, पण शंकर दादाचा खूप सपोर्ट मिळाला त्याच्यामध्ये। मी पण हटलो नाही मागे। 6 तास मी त्यांच्यासोबत लढत राहिलो सर। 17 जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी पोलीस स्टेशन अंतर्गत वांडोलीच्या जंगलामध्ये गडचिरोली पोलिसांच्या C60चे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये भयावह चकमक झाली आणि या चकमकीमध्ये C60च्या जवानांनी 12 नक्षलवाद्यांना फक्त मारलंच नाही तर 2 दलम जे आहेत ते नाहीसे केले आणि उत्तर गडचिरोली जो संपूर्ण भाग आहे तो सशस्त्र नक्षलवादापासून मुक्त केलेला आहे। दृश्यांमध्ये तुम्ही ज्यांना पाहतायत हे आहेत शंकर पोटावी। शंकर पोटावी या नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीमध्ये गंभीररित्या जखमी झाले। त्यांचा जो उजवा हात आहे त्या उजव्या हातामध्ये गोळी आरपार गेली, मात्र शंकर पोटावी यांनी रणमैदान सोडलं नाही। खरं पाहिलं तर या चकमकीमध्ये एक धक्कादायक जी गोष्ट घडली होती की सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच गडचिरोली पोलिसांचे एक अधिकारी आणि शंकर पोटावी आणि विवेक शिंगोडे असे 2 जवान असे 3 जण जखमी झाले होते। त्यामुळे जखमी झाल्यानंतर आपण अभियान जो आहे, ऑपरेशन जो आहे तो रद्द करावा आणि जे जखमी आहेत त्यांना सुरक्षित घेऊन मागे वळावं असा निर्णय अधिकाऱ्यांनी केलेला होता। मात्र शूर शंकर पोटावी यांनी रणमैदान सोडण्यास नकार दिला। मी माझ्या सहकाऱ्यांना सोडून तिथून जाणार नाही असं सांगितलं। हातातून गोळी आरपार झालेली होती आणि शंकर पोटावी यांनी दाखवलेली हिम्मत C60चे जे उर्वरित जवान होते त्यांची हिम्मत वाढवणारी ठरली। दुप्पट त्वेषाने C60चे जवानांनी पुन्हा एन्काउंटर सुरू केला आणि त्याच्यानंतर मोठा यश मिळाला। आपण स्वतः शंकर पोटावी यांच्याशी बोलूया। शंकरजी, कुठं गोळी लागली होती, काय काय घडलं होतं? सर, आम्हाला पहिल्यांदा गेलं असता पार्टीचे 4 ग्रुप केले होते आणि त्यानंतर आम्ही 4 ग्रुपनुसार जात असताना नक्षलवाद्यांनी जंगलाचा आड घेऊन दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी आपल्यावर पहिल्यांदा ते फायर केला। त्यानंतर मग आम्ही आड घेतला। 4 जणांचा ग्रुप होता। त्यानंतर पाटील सर आणि मी स्वतः आणि 2 मित्र माझे होते ते साईडला घेतले आड। त्यानंतर पाटील साहेबांना गोळी लागल्या असता माझ्याजवळच होते पाटील साहेब। त्यानंतर मग मी पाटील साहेबांना म्हटलं की तर सर, तुम्हाला गोळी लागलेली आहे, साईडला व्हा। त्याच कालावधीमध्ये मला पण मला पण उजव्या हाताला गोळी बसली। त्यानंतर मी पाटील साहेबांना अजून पुन्हा केला, साईडला घेतला। साईडला घेऊन त्यांना झोपवला आणि मग मी स्वतः माझ्या हिमतीनं, आता माझे मित्र आहेत, आता आम्हाला नक्षलवादी पूर्ण घेराव डालण्याचा प्रयत्न करत होते। फायर बहुत चालला होता त्यांचा। मी त्यांना सरांना पाहून यांना गोळी लागली आहे म्हटले, अजून फायर त्यांना नक्षलवाद्यांनी वाढवले। मग मी पण हटलो नाही मागे। त्यानंतर मी पण त्यांना प्रत्युत्तर दिला। तर तुम्ही जे जखमी आहे साधारणपणे त्यांना बाहेर काढलं जातं सुरक्षितरित्या आणि अभियान थोड्या वेळ थांबवलं जातं। आपल्या जखमींना सुरक्षित बाहेर पोलीस काढतात, नेहमीची पद्धत आहे। तुम्ही मी बाहेर जाणार नाही, माझ्या पार्टीला माझ्या जे सवंगडी आहे, सोबती आहे त्यांना सोडून बाहेर जाणार नाही। 6 तास पूर्ण तुम्ही या जखमी हाताने त्या एन्काउंटरमध्ये कायम राहिले? हा सर, मी कायम राहिलो सर। मी 6 तास मी त्यांच्यासोबत लढत राहिलो सर। का असं वाटलं की आपण सुरक्षित बाहेर, जखमींना जेव्हा तुमचे अधिकारी बाहेर काढत होते तुम्हाला पण बाहेर घेऊन जाण्यासाठी तयार होते, पण तुम्ही का निघाले नाही? माझे पण बाकी 3 मित्र होते सर, त्यांना मी सोडलं नाही। पण पाटील साहेबांना गंभीर जखमी झाले असता त्यांना बाहेर घ्या आणि मी लढत राहतो म्हणून। तुम्हाला काय वाटलं, तुम्ही जर बाहेर निघाले असते तर तुमचे 3 मित्र ते अडचणीत आले असते सर, म्हणून मी निघालो नाही। त्यातून त्यांच्यासोबत लढत राहिलो।
तिथे 3 टॉप नक्सल कमांडर होते, जे 2 वेगवेगळ्या दलमचे होते, टिपागड दलम, कसनसूर दलमचे 3 जे DVC त्या ठिकाणी होते. हे तुम्हा लोकांना केव्हा माहीत पडलं आणि त्यांना तुम्ही कसं घेरलं? सर आम्ही त्यांना मला असं माहीत नव्हतं की DVC आहेत, काय आहेत, नक्षल आहेत. मी एवढ्या वर्षापासून मी फायरिंग केलेला होता, पण या फायरिंगमध्ये मला बहुत दिक्कत आले ना. मी त्यांच्याशी रडलो आणि त्यांना मी हे केला सर, युबिजल वगैरे घेतला, दुसऱ्याकडून मित्राकडून आणला युबिजल. मी माझ्याकडे एकच होती, त्या युबिजल अटॅच दुसऱ्यांकडे होता, त्याच्यातून मागितला. मी गेला क्रावलिंग करत अजून घेतला ते युबिजल 3 युबिजल ज्यावरती त्यांच्यावर हे केला ते मग त्यांना इंजुरी आली वाटते त्यांना, मग ते थोडा माघार घेतले. त्यानंतर मग शांत झाले. मग आपल्या साथीदारांना मी WT द्वारे सगळ्यांना आम्हाला 4 जणांना घेरा घातले आहेत, तुम्ही या मदतीसाठी असं तसं म्हटलं सर. या ठिकाणी विवेक शिंगोडे जे आहेत ते पण शंकर पोटावी यांच्यासोबत होते. विवेकजी, तुमच्या हाताला काय लागलं आणि शंकर यांनी तुमची साथ सगळ्यांची सोडली नाही, किती महत्त्वाचं ठरलं सगळ्यांनी तिथे कायम राहणं? सर खूप महत्त्वाचं होतं ते शंकर भाऊचं जे सपोर्ट होतं ते खूप महत्त्वाचं होतं, कारण आम्ही पूर्ण 4ही बाजूनं घेरल्या गेलेलो होतो आणि खूप हेवी फायर होता त्यांचं. जेव्हा पाटील साहेबाला गोळी लागली होती तेव्हा आम्हालाही थोडंफार मनात थोडंसं काही होतं, पण शंकरदादाचा खूप सपोर्ट मिळाला त्याच्यामध्ये. त्यांनी युबिजल घेऊन त्यांच्यावरती मारा केला नक्षलवाद्यावरती. नक्षलवादी मग रिट्रीट झाले मागे. त्यांचा खूप मोठा सहभाग आहे याच्यामध्ये. आपला एक सहकारी जखमी होऊन सुद्धा मी इतरांना सोडणार नाही, बाहेर जाणार नाही असंच म्हणतो. खूप उत्साह वाढला, हिंमत वाढली त्या क्षणाला. सर बरोबर आहे सर, जेव्हा आपला सपोर्ट देणारा म्हणजे एक एक्सपिरियन्स माणूस आहेत सर, ते त्यांच्या सपोर्टमुळे आम्ही पण लढू शकलो तेवढा वेळ त्यांच्यासोबत. नाहीतर मग काही वेगळं झालं असतं सर. त्यांनी तरी 6 घंटे गोळी लागूनसुद्धा 6 घंट्यापर्यंत आमची साथ सोडली नाही, सोबतच होते सर आमच्या. शंकरजी, तुमचा हा कितवा एन्काउंटर होता? किती एन्काउंटरचा आजवरचा अनुभव आहे? 100च्या वरून झालं सर, 100च्या वरून झालं सर. किती समाधान वाटते? 2 दलम जे आहेत ते पूर्ण नेस्तनाबूत केले आणि उत्तर गडचिरोली या एन्काउंटरमुळे उत्तर गडचिरोली आज सशस्त्र नक्षलवादापासून मुक्त झाला. किती समाधान वाटते या एन्काउंटरचं? समाधानाचं. आता तुमची तब्येत कशी आहे? आता तुमचा हात कसा आहे? आता बरं वाटतं सर, छान आहे. तर हे शंकर पोटावी, त्यांचे सहकारी विवेक शिंगोडे आणि जे 3रे PSI या घटनेमध्ये जखमी झालेले होते, त्यांच्यावरही सध्या नागपूरच्या एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. तर शंकर पोटावी यांनी जो दाखवलेला शौर्य होता आपण त्यांच्या तोंडूनच ऐकलेला आहे, त्यांच्या सहकाऱ्यांच्या तोंडून ऐकलेला आहे. 6 तास एका हातातून गोळी आरपार झालेली असतानाही रणमैदान न सोडणारा हा शूर आहे आणि या शूरवीरामुळेच गडचिरोली पोलिसांना C60ला एक मोठा यश प्राप्त झालेलं आहे. नक्कीच सरकारनं या शूरवीरांच्या या शौर्याची दखल घेण्याची गरज आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.